इराणचा चर्चेचा प्रस्ताव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला। अमेरिका विरुद्ध इराण युद्धाच्या चौथ्या दिवशी दोन्ही बाजूंनी बेछूट हल्ले सुरूच। इराणमधल्या मृतांचा आकडा 787 वर। अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाची झळ भारतालाही। आयात निर्यात ठप्प झाल्यानं व्यापारी कात्रीत, तर होर्मुझची खाडी बंद करत इराणकडून आर्थिक नाकाबंदी, कच्च्या तेलाचा भडका उडण्याची चिन्ह। पंतप्रधान मोदींचा 8 देशांच्या नेत्यांशी फोनवरून संवाद। युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या सुरक्षेबाबत चर्चा, तर युद्धाबाबत भारताचं मौन चिंताजनक, सोनिया गांधींकडून भारताच्या भूमिकेचा समाचार। इराण अमेरिका युद्ध भडकल्यानं अनेक भारतीय पर्यटक आणि विद्यार्थी अडकले। कोल्हापुरातील 25 तर कल्याणमधील 6 पर्यटक मायदेशी। गिरीश महाजन पुन्हा एकदा संकटमोचकाच्या भूमिकेत, तर एकनाथ शिंदेही मदतीसाठी सरसावले। अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या प्राथमिक अहवालावर छगन भुजबळांचं बोट। विमान झाडावर आदळल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित, तर बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव टाकला नसल्याचं सांगत एटीएस प्रमुखांच्या दाव्याचं खंडन। मुख्यमंत्री फडणवीस पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात। मुंबईत स्थलांतरित होण्यास भाग पाडलं जाणाऱ्या बंगालींची भाजप योग्य काळजी घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मवियाकडून शरद पवारांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता। तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती, तर राज्यसभेबाबत कोणताही निर्णय नाही, आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट। देशासह राज्यभरात धुलीवंदनाचा उत्साह। सोलापुरात बंजारा समाजाचा धुंड सोहळा, तर ठाण्यात कळव्यात गौतमी पाटीलच्या नृत्याची धून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।